राम राम म्हटलं. आज आपल्याला बसला ड्रॉप होता कराडचा. मग काय आपण आलो पार्किंगला, गाडी घेतली. शशांक बाया म्हणले मी पण येतो सोबत. म्हटलं चला. मग आपण निघालो आणि आलो आपण भोसरीमध्ये आलो. तर हे बघा गाडीवाला किती सावकाश चालत होता. खूप म्हणजे आपल्याला अर्जंट होता पिकअप. मग आपण कस्टमरला पिकअप केलं. कस्टमर म्हणलं आपल्याला सिंहगड पण बघायचं आहे. मग सिंहगडला जात असताना मग आपल्याला रस्त्यामध्ये लागला खडकवासला. घेतला खडकवासल्याचे तिथे एक व्हिडिओ आणि गेलो सिंहगडवरून आपण रिटर्न आलो आणि लागलो आपण थेट मुंबई बेंगलोर हायवेला. मुंबई बेंगलोर हायवे लागल्यावर काय सुट्टी असते काय. लहान मुलं मस्त यांचा एन्जॉय चालू होता. गाडीच्या सनरूफ मधून बाहेर उभं होते. मग जाताना आपण थांबलो कैलास बेलला थांबल्यावर मग तिथं चहा वगैरे घेतला मस्त असा. दोघांनी पण चहा वगैरे पिलो आणि थेट लागलो परत आपण पुढच्या प्रवासाला आणि आलो बघा सातारमधून पुढे आलो आणि पोचलो कराडात. येऊन कराडमध्ये आलो. कराडमधला एक व्हिडिओ घेतला आणि कस्टमर आलेले होते. त्यांचं काहीतरी इव्हेंट होतं. मग इकडे रिसॉर्ट बुक केलेलं होतं. रिसॉर्टला आलो तर कस्टमरला केलं ड्रॉप आणि निघालो आपण रिटर्न. मग कराडमध्ये आल्यावर शशांकबाई म्हणले बघू 2-3 सीटं भेटले तर भेटले. मग काय सीटच भेटले नाही. पचका झाला. मग आपण निघालो आणि जाताना हे मामा कंदी पेढेवाले इथे थांबलो. आपण पेढे वगैरे घेतले आणि तिथून निघालो आणि आलो आणेवाडीच्या टोल नाका वगैरे केला पास आणि पोचलो थेट कंबाटकीच्या बोगद्यात. कंबाटकी घाटाचा बोगदा केला पास आणि मग नंतर जेवण वगैरे केलं आणि शशांकबाईला म्हणलं आता तुम्ही चालवा गाडी, जरा मी आराम करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्ही फॉलोच्या बटनावर तेवढं ठोका देऊन जावा. जाताना फॉलो वगैरे करून जावा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करायला विसरू नका.